पावसाळा सुरू झाला की रोज एकच प्रश्न पडतो ना, की आज भाजी कोणती करायची? बाजारात गेलं तर ताज्या भाज्या मिळतील असं नाही आणि कधी भाव जास्त असतात, कधी भाज्या ताज्या नसतात. अशा वेळी आपल्या घरातले कडधान्य खूप उपयोगी पडतात. आज मी बनवतेय मोड आलेल्या मुगाची झणझणीत उसळ. प्रोटीनने भरलेली, चवीलाही अप्रतिम आणि अगदी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट. ही उसळ इतकी छान लागते की भाकरी, चपाती, भात अगदी पावासोबतही खूप मस्त लागते. सर्वात आधी मी इथे 200 ग्रॅम मोड आलेले मूग घेतले. साधारण एक मोठी वाटी मूग 2 दिवस आधी भिजवून मोड आणले आहेत. मोड आल्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते आणि पचनालाही ते हलकं होतं. आता हे मूग स्वच्छ 2-3 वेळा पाण्यात धुवून घेतलं आहे. इथे मी 3 मोठे कांदे आणि 3 मोठे टोमॅटो चॉपरमध्ये बारीक चिरून घेतले आहे. आणि खरं सांगू का, चॉपर ही माझ्यासाठी खूप उपयोगी गोष्ट आहे. रोज स्वयंपाक करताना कांदा, टोमॅटो चिरायला खूप वेळ जातो. चॉपरमुळे 2 मिनिटात काम होतं. मला नेहमी वाटतं एखादी साडी कमी घेतली तरी चालेल, पण रोजचा वेळ, मेहनत आणि ऊर्जा वाचवण्यासाठी वस्तूंमध्ये नक्की नक्की इन्व्हेस्ट करा, कारण त्या रोज उपयोगी पडतात. कुकरमध्ये 2-3 टेबलस्पून तेल गरम करा. त्यात अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी घालून ते दोन्ही छान तडतडले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर परतून घेऊ. कांदा छान सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. मी हिंग आधी घालायला विसरले होते म्हणून मी आता घातलं. तुम्ही सुरुवातीला तेलात टाकला तरी चालेल. आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत परतल्यामुळे ती खाली चिकटत नाही आणि कच्चा वासही राहत नाही. आता मसाले घालूया. अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतली. मी हळद कमी घातली आहे कारण मला उसळीचा रंग लालसर आणि आकर्षक ठेवायचा आहे. हे मसाले 1-2 मिनिटं छान परतून घ्या. आता अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून पुन्हा 1 मिनिटं परतून घेऊ. इथे मसाल्यांचा एकदम मस्त सुगंध यायला लागलाय. आता त्यामध्ये चिरलेले टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालू. मीठ घातल्यावर टोमॅटो पटकन मऊ होतात. आता हा मसाला शांतपणे परतायचा, घाई करू नका. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत परतल्यावरच उसळीचा खरा स्वाद येतो. बघा किती सुंदर रंग आला आहे. आता यामध्ये मोड आलेले मूग घालूया. आता गरजेनुसार पाणी घाला. मी इथे जवळपास 2 कप पाणी घातलं आहे. तुम्हाला रस्सा जास्त आवडत असेल तर जास्त पाणी घाला. मला थोडी घट्ट उसळ हवी होती. हे डब्यासाठी मला द्यायची आहे म्हणून मी कमी पाणी घातलं आहे. आता कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ. तुमच्या कुकरनुसार 1 किंवा 2 शिट्ट्या पुरेशा असतील. प्रेशर उतरल्यावर झाकण उघडा. आहा! काय सुंदर रंग आलाय. घरभर इतका छान सुगंध दरवळतोय की लगेच खावंसं वाटतंय. शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्स करा. झाली आपली गरमागरम झणझणीत आणि झणझणीत म्हणू शकत नाही, मी तिखट कमी घातलंय. सासऱ्यांना आणि मुलालाही द्यायचंय. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. ही उसळ डब्यासाठी खूप छान लागते. मुलांनाही देता येते. भाकरी, चपाती, भात, पाव कशासोबतही अप्रतिम लागते. पावासोबत खाल्ला तर अगदी मिसळ खाल्ल्यासारखीच चव येते. पावसाळ्यात रोज भाज्यांचा विचार करण्यापेक्षा आठवड्यातून 2-3 वेळा अशा कडधान्याची उसळ नक्की बनवा. शरीराला प्रोटीन मिळतं, पोटही जास्त वेळ भरलेलं राहतं आणि जेवणही पौष्टिक होतं. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, जिम करत असाल किंवा प्रोटीन वाढवायचं असेल, तर ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही ही उसळ कोणासोबत खाणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वादिष्ट स्वयंपाक करत राहा. थँक यू.